अहो, आक्रमक विक्रमक काय, एक विजयी मेळावा घेतला म्हणजे आक्रमक झालं का? हा आक्रमकता नाही आहे. ही महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपलं पुरतं त्या ठिकाणी पराभव होणार आहे आणि त्यापोटी आता काहीतरी इश्यू तयार करायचा, मराठी माणसांच्या भावनांना हात घालायचा आणि त्या ठिकाणी आपलं राजकारण करायचा. केवळ राजकीय अभिनिवेशात नाही हे चाललंय. मराठी माणसांची आम्हालाही चिंता आहे. तुमच्याकडे मुख्यमंत्री असताना मराठी माणसांसाठी काय केलं? मुंबई महानगरपालिका 25 वर्ष हातात होती, तेव्हा मराठी माणसांसाठी काय केलं? बाळासाहेब वादातीत होते. मराठी माणसांच्या विषयी त्यांच्या नसानसात महाराष्ट्र अस्मिता त्या ठिकाणी भरली होती. परंतु यांचं मराठीचं प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम आहे. तुम्ही दोन्ही भाषणं अत्यंत बारकाईनं अभ्यासपूर्ण पाहिली तर राज ठाकरे साहेबांचं भाषण हे मराठी या विषयावर फोकस होतं. त्यांच्यावर केलेल्या आरोपाचं स्पष्टीकरण देणारं होतं आणि त्याच्यामुळे त्यांचा फोकस हा मराठीवर त्या कार्यक्रमात होता. परंतु उद्धव ठाकरेंचं पूर्णपणे भाषण हे अगतिकता, हतबलता, राज ठाकरे साहेबांनी युती करावी म्हणून त्या ठिकाणी धडपड तडफड त्या ठिकाणी दिसली आणि त्यामुळं पूर्णपणे राजकीय निवडणुकींना डोळ्यासमोर ठेवून उद्धवजी ठाकरे साहेबांनी भाषण केलं. मराठीची बाजू घेत असताना त्या ठिकाणी हिंदुत्वाला चुचकारण्याचा पण प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला, म्हणजे तेही मतदार जाऊ नयेत. त्याच्यामुळं उद्धवजी ठाकरे साहेब पूर्णपणे तोंडावर आपटलेले आहेत आणि आपण त्यांचं वाक्य बघाल, मी चॅनलमध्ये सतत पाहतोय की आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. म्हणजे ते इनडायरेक्टली राज ठाकरे साहेब एकत्र राहतील की काय याची शंका आहे. उद्या त्या ठिकाणी राज ठाकरे साहेबांना मराठी माणसांच्या मनातनं उतरवण्यासाठी केलेला हा प्लॅन आहे. कारण उद्या दुर्दैवानं त्यांची युती झाली नाही तर उद्धवजी ठाकरे साहेब म्हणतील की बघा, मी मराठीसाठी हात पुढे केला होता, राज ठाकरे साहेब भाजपसोबत आहे, राज ठाकरे साहेब सत्ताधाऱ्यांचं बाहुलं आहेत, मराठीचे ते हितचिंतक नाहीत. अशा प्रकारे पुढच्या राजकारणाची बेगमी करण्याचं काम किंवा पेरणी उद्धव ठाकरेंनी या विजय मेळाव्याच्या निमित्तानं केल्याचं मला दिसून येतं.